प्रीणनं जीवनं लेपः स्नेहो धारण पूरणे गर्भोत्पादश्च धातूनां श्रेष्ठं कर्म क्रमातून. तिथे गर्भोत्पाद म्हणजे डोकं हात पाय असलेला गर्भ असं शिकवतात. तसं नाही आहे तिथे. हा शुक्रधातू एका विशिष्ट वयानंतर तो गर्भ निर्माण करतो, तेवढी शक्ती त्याच्या शरीरात येते. पण आम्हाला आमचे गुरुजी काय सांगायचं आहे ते महत्त्वाचं इथे आहे की प्रीणन कार्य हे 9 महिन्यांनी एकदा घडतं आहे असं नाही आहे. प्रीणन कार्य हे रोजच्या रोज घडतं आहे, नित्य चालू आहे. पुरवठा करणं, जीवन कार्य, लय पहा, पुष्टी देणं, वाढ करणं, मांस वाढवणं नित्य चालूच आहे. आत्ता आज स्नेह हा मेद आहे, त्याचा स्निग्धाव सगळ्या शरीरभर चालू आहे. मी आत्ता इथे हात हलवला तेवढ्या त्या हाडांच्या जे काय झालं ते त्या स्निग्धतेने लावून ते बॅलन्स केलं. म्हणून तिथे कुठेतरी चक्रपाणी टीकाकार म्हणतात, काय म्हणतात की रिक्तानी स्रोतांशी म्हणजे काय तर स्नेहरहित स्रोतांशी. जिथला स्निग्धांश संपलाय, दाराच्या हिंजलमध्ये नाही का ते संपलं की कर कर वाजायला लागतात. मग आपण त्याचं ऑइल घातलं की लगेच लागलं साफ. मग शरीर एवढं जे हलतं आहे त्याला स्निग्धांश पाहिजे ना. म्हणून प्रीणन जीवन लेपा स्नेह धारण ह्या अस्थी, धारण अस्थींचं काम आहे. म्हणून तर माणूस आज ताठ मानेने उभा आहे, शरीरात वावरतोय. मी माणूस, तू कोण? मी रायनोसर. हो का बापरे, नको. मग केलास तर स्वतः गेलोय मी, आता गेलोय. तर असे विविध प्राणी, पण माणूस उभा जो आहे आज ताठ माने ताठ कण्याने, तो अस्थिधातूमुळे आहे. पूर्ण मज्जा आणि गर्भोत्पाद. मग इथे जी टीका असते, काही टीका या लुप्त झालेल्या आहेत. आपल्या कितीतरी गोष्टी हरवलेल्या आहेत. ते स्वसदृश पिंड जननम गर्भ, आपल्यासारखंच पिंड तयार करणं म्हणजे गर्भ. आणि हे नित्य काम चालू आहे. म्हणजे ह्या परमाणूंचं, हे जे आत्ता सांगितलं चित परमाणू, त्याचं स्वतःचे परमाणू तयार करायचं काम हे नित्य चालू असतं. म्हणून मी ते मागे म्हटलं तुम्हाला आत्ता की मी हे लिहिलेलं आहे की ऑटोबायोग्राफी ऑफ चित परमाणू. चित परमाणू स्वतः स्टेजवर येऊन बोलतोय तुमच्याशी, मी कुठून आलो काय. त्याच्यामध्ये त्या याच्यात मुद्दाम लिहिलेलं आहे की त्याचे आदिपुरुष कोण, त्याचे गोत्रज कोण आहेत, त्याचं कुळ कोणतं आहे, कुठून आलो आहे मी, आमचे भाईबंध कोण कोण आहेत, वावरत आहेत, असं सगळं चित्र त्याच्यात आहे. ते आपण एकदा केव्हा तरी मॅडमना विचारून वाचू, गमतीशीर आहे ते. तर हा जो भाग आहे त्याच्यामध्ये मग त्या परमाणूंचे 2 भाग पडतात. एक म्हणजे सेंद्रिय परमाणू आणि एक म्हणजे निरिंद्रिय परमाणू. की ज्याच्यामध्ये निरिंद्रिय परमाणू म्हणजे अगदी निरिंद्रिय, पण निरिंद्रिय इंद्र शब्दाचा अर्थ चैतन्य शक्ती. आणि ती चैतन्य शक्ती ज्याच्यात खूप आहे अधिक प्रमाणात ते सेंद्रिय. आता अर्थातच मगाशी सांगितलं असं, तुम्हाला सांगितलं मी मगाशी की इच्छा द्वेष सुख दुःख निमेष उन्मेष प्राणापान वगैरे हे गुणधर्म. आणि अग्निशोम वायू सत्वरज तमः पंचेंद्रिय आणि भूतात्मा चेती हे 12 परमाणू सुश्रुतांप्रमाणे. हे ज्याच्यामध्ये ज्या परमाणूत अधिक्याने आहेत ते सेंद्रिय आहेत. आणि ह्याच्यात जे अल्प आहे ते निरिंद्रिय. आता दगड हा आपण निरिंद्रिय म्हणतो, पण तसं नाही. तिकडे जो सिद्धांत आहे भूयसा अल्पमी जीयते, हा एक आहे. म्हणजे काय, मोठ्याकडून छोटा जिंकला येतो. पण व्यपदेशस्तु भूयसा, उल्लेख करताना आधिक्यावरून करायचे. ह्याच्यात पृथ्वी तत्व जास्त आहे म्हणून हे द्रव्य पार्थिव. आप तेज वायू आकाश आहे तर अगदी अल्प प्रमाणात आहेत. तसंच निरिंद्रिय द्रव्यामध्ये सुद्धा चैतन्याचा अंश असतोच. कारण ते 4 परमाणू असायचे कणादानी, पृथ्वी आप तेज वायू, त्यांच्यामध्ये सूक्ष्म गती आहे. आणि याच तत्वावरती ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. नाही तर भिंत चालवणे शक्य नव्हतं. जर निरिंद्रियच पूर्ण असतं म्हणजे त्याच्यात जीवनशक्ती नाहीच आहे. अगदी जरी एखाद्या झाडाची फांदी वाळली
असं आपल्याला वाटलं तरी ती वाळलेली नसते, ते चैतन्य आहे. म्हणून सगळं विश्व हे चैतन्यमय आहे असं ते सांगतात, ते कायम यासाठी. तर मग पुढे काय होतं आहे, निरिंद्रिय याच्यामध्ये पृथ्वी, तेज, वायू आणि प्रकृतीचे गुण अधिक असतात निरिंद्रिय द्रव्यामध्ये. आणि सेंद्रिय द्रव्यामध्ये अग्नि, सोम, वायू हे द्वादश प्राण, भूतात्मा आणि इच्छाद्वेष, सुख दुःख हे चैतन्याचे गुण अधिक असतात सेंद्रिय द्रव्यामध्ये. मग त्यांच्यामध्ये स्वभाव काय येतात त्या परमाणूमध्ये, तर हे निरिंद्रिय द्रव्य जे आहेत त्याच्यामध्ये गुरुमंदादी गुण, द्रव स्निग्धादी गुण, उष्ण तीक्ष्णादी, चल वृक्षादी किंवा सुचिरत्व हे जे महाभूतांचे गुण आहेत ते निरिंद्रिय द्रव्यात येतात. चैतन्य अगदीच कमी असतं. आणि आपल्या याच्यामध्ये सचेतन ज्या आहेत वनस्पती आहे, चरकांनी पहिल्या अध्यायामध्ये ह्या सचेतनावरती खूप छान वर्णन केलं आहे बरं का. आपल्याला आपण म्हणतो जगदीशचंद्र बोसांनी श्वसनाचा, वनस्पती श्वसन करतात किंवा करतात हे त्यांनी दाखवून दिलं. पण याचं प्रिन्सिपल चरक सूत्रसनाध्याय 1 मधल्या टीकेमध्ये दिलेलं आहे. त्यांनी दिलेलं आहे मुद्दाम की वनस्पतींना संवेदना असतात, त्या प्रत्येकाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. शब्द ह्याचं शब्दाची सेन्सिटिव्हिटी देताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, लवली नावाचं झाड आहे. लवली म्हणजे रायावळे. ते आकाशात गडगडाट सुरू झाला की याला इकडे बहर येतो. कसं काय, म्हणजे ते काय नातं आहे स्पर्शामध्ये. लाजाळू तुम्हाला माहिती आहे, लाजाळू हात लावला की आपलं लाजून पानं मिटतं. कुणी सांगितलं होतं मी आलोय तू लाज म्हणून, आता पण हात लावला की ते लाज होतं. म्हणजे ती संवेदना अशी आहे. रूप सूर्यकमळाचं फूल आहे, ते असं इकडे सूर्याकडे असतं, संध्याकाळपर्यंत ते हळूहळू सूर्योदय तिकडे जातं. कुणी सांगितलं त्याला, म्हणून तर त्याला सूर्यकमळ हेच नाव पडलं ना. रूप रसाचा दिलेला आहे. आंबा जो आहे आंबा, त्याला कोल्ह्याची जी चरबी आहे ना कोल्ह्याची, त्याची गोडी फार आहे. म्हणून ते चरकांच्यात दिलेलं आहे की कोल्ह्याच्या चरबीचा जर लेप केला किंवा झाडाच्या बुंदा टाकला तर आंबे खूप मोठे आणि रसाळ लागतात. पण आता हे सांगायचं नाही, नाही वनाधिकारी आपल्याला पकडून देतील, कारण कोणीतरी जाऊन सगळे कोल्हे मारून टाकेल. पुढे सांगितलं ह्याने सांगितलं. तर आज विज्ञान वेगळं आहे, आज विचार वेगळे आहे. पण त्यांनी मांडलेले त्या काळात वृक्ष आयुर्वेदामध्ये जे सापडलेले मुद्दे आहेत ते, आणि ह्याच्यावरती काही लोकांनी प्रयोगही केलेले आहेत आणि ते प्रयोग सिद्ध झालेले आहेत. आज ते विज्ञान आपण मोठ्या प्रमाणात वापरत नाही किंवा दाखवत नाही कोणाला, नाही तर मग सगळ्यांना नोबेल द्यावे लागतील आपल्याला. त्या हे लक्षात ठेवायचं. आणि गंध जे आहे शब्दस्पर्श रूपाचं गंध, तर काही जी अशी फुलं आहेत किंवा आहेत तर त्यांना ती विशिष्ट माती घातली की त्यांचा जो सुगंध वाढतो. उदाहरणार्थ रात्री जी फुलते ती. तर अशा प्रकारे निरिंद्रियामध्ये हे आहे. आणि आपल्या याच्यामध्ये सचेतन परमाणू हा आत्ता सांगितला तो चित परमाणू आहे. आता गंमत कशी केली आहे बघा, त्या मी त्या ह्याच्यामध्ये मुद्दाम ते माझं जे म्हटलं ना ऑटोबायोग्राफी, त्याच्यात तो परमाणू बोलतोय, चित परमाणू आपल्या पुढे. आणि तो सांगतोय काय सांगतोय बघा, की अहो तुमचं शरीर जे आहे ते ब्रह्मांड आहे आणि मी जो एक आहे तो पिंड आहे. पिंड म्हणजे छोटा घटक आहे. आणि मग अशा रीतीने हे चरक चारित्र्य अध्याय 5 सूत्र 3 इथे आलेलं आहे. आणि मग तो काय म्हणतो की तो परमाणू सांगतोय उत्पत्ती कशी होत गेली ती, की कफ वर्गाचे जे परमाणू आहेत, कफ हा एक घटक घेतला, त्याच्यात असंख्य परमाणू स्निग्ध शीत गुरुर्मंदा सुलक्षण सांद्र मृदुस्थिरा असं जे काय गुणांचं काय असेल त्या गुणांचं ते तिथे आधिक्य आहे ते. आणि तो म्हणतोय की गर्भ जो पहिल्यांदा निर्माण होतो तो आपजन्यच असतो, आप्याच असतो, कललं, अजून त्यात काठिण्य आलंच नाही आहे, पृथ्वी नाहीच आहे. आता पृथ्वी हळूहळू प्रकट होईल, पण आत्ता तो असा बुळबुळीत सिंघाणक असा सुरुवातीला गर्भ आहे. त्याच्यानंतर पित्त वर्गाचे जे परमाणू आहेत ते सगळे उष्ण तीक्ष्ण, सगळे एका जातीचे. त्याच्यानंतर वात वर्गाचे जे परमाणू आहेत ते सगळे एका जातीचे. तत्र वृक्ष लघुशीत खरं सूक्ष्म चलोनीला.
पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघुविश्रम सरम द्रव, सगळ्या गुणांचा हाच गुण. म्हणून ते म्हणतात की आम्ही आमच्या कुळाला जागतो, आम्ही आमच्या ब्रीदाला जागतो. तर हे मुळातलं प्राकृत सांगतोय. रसधातू घेतला तर रसधातूच्या वर्गाचे सगळे परमाणू सेम. रक्तधातू घेतला तर त्याच्या वर्ग रक्तवर्ग जर घेतला तर त्या रक्तवर्गातले परमाणू याप्रमाणे मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, ओज या सगळ्यांचे आपापल्या रीतीप्रमाणे हे परमाणू असतात आणि त्यांचे गुणधर्म समान असतात. जेव्हा ते समान असतात हे केव्हा असतात तर तो धातू आणि अग्नी, धात्वग्नी हा सम असेल तेव्हा त्यांची सगळ्यांची कॅटेगरी जी आहे ती एकच असते, नाही तर त्यात कमी जास्त होतं. हे लक्षात ठेवायचं. मलवर्ग, मूत्रवर्ग, स्वेदवर्ग. मग ते सांगतात की या परमाणूने शरीराचे अंग प्रत्यंग बनलेली आहे. प्रत्यंग, अंग म्हणजे ही अंग आणि प्रत्यंग म्हणजे त्यातल्या ह्याचे उपअवयव. उदाहरणार्थ पोष्ठ घेतला तर यकृत आहे, प्लीहा आहे, अवयव आहेत, निनळ्या अंतर आहे, मध्ये प्राचीरक आहे. प्राचीर शब्दाचा अर्थ परिसीमा. याला प्राचीरक का म्हटलं? आपल्या आमच्याकडे आयुर्वेदात श्वासोपटलाचा उल्लेख नाही. काय करणार श्वासोपटलाचा उल्लेख नाही तर? असं ते वर्णन केलं आहे. असं नाही आहे. प्राचीरक शब्द आहे. उदरगुहा आणि उरोगुहा याच्यामधली जी सीमा, परिसीमा, त्याचा अर्थ आहे प्राचीर. आणि प्राचीरवरनं प्राचीरक ही ती सीमा दाखवणारा जो आहे तो म्हणजे श्वासपट. हे त्यातलं मधलं हे आहे. आणि मग सगळ्या अवयवांची निर्मिती. आता हे धातू जे तयार होतात म्हणजे परमाणू धातूंचे, याला प्रत्येकाला कारण कोण आहे तर कारण आहे अग्नी. म्हणून तुम्ही बघा, पृथ्वी आप, मध्ये तेज, वायू आकाश. ही रचना काय आहे शरीरामध्ये? पृथ्वी आप दोघं सप्लाय, रॉ मटेरियल आम्ही सप्लाय करतो, कफाचं, पित्ताचं, तेजाचं, वायूचं. तेज काय आहे? तुम्हाला पाहिजे तसं परिवर्तन करून देतो, सुटेबल करून देतो आम्ही. आणि वायू आकाश काय आहे? कुठे न्यायचं आहे तिथे न्यायला सांगा, तिथे नेऊन तुमचं ते लोड करतो, डंप करतो. हे वायू आकाश करतो. आकाश म्हणतं काय? मी अवकाश दे, ते तिथे टाका. अशा रीतीने हे सगळं शरीर, हे आपलं सगळं शरीर हे या परमाणूंनी अवयवांच्या रूपात व्याप्त आहे. आणि त्या अवयवांच्या रूपामध्ये ते व्याप्त असून त्या ठिकाणी आतमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची ठिकाणं दिलेली आहे. निसर्गता हे आलं कुठून? ते प्रकृतीचे धर्म घेऊन आलेले आहे. प्रकृती आणि पुरुष ही दोन तत्व सोडायची नाही, त्याच्यातून घेऊन आलेली घटना आहे. की तुम्हाला रिझर्वेशनचा 18 नंबर दिला कोणी तर त्या डेपोतनं मिळाला, तो मिळाला म्हणून आम्ही आता 18 नंबरवर बसणार आमच्या मालकीला. तसं शरीरात कुठले घटक कुठे आहे, कुठल्या परमाणूंचं काय आहे, कुठल्या परमाणूंची रचना कशी आहे, हे सगळं ठरवते कोण? प्रकृती. त्या प्रकृतीच्या आदेशानुसार ते परमाणू कार्यान्वित होतात. उदाहरणार्थ आता गंमत कशी आहे बघा, तो कलल एवढा असतो. हां, त्या कललामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये मस्तिष्काची तयारी होते असं हरित संहितान त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. आपल्याकडे चरक संहितेमध्ये मग ते जरा स्थूल मानाने दिलं आहे की विद्यार्थ्यांनी यात वेळ फार न घालवता प्रॅक्टिसला जावं. पण त्या काळामध्ये त्यांनी चरकाने गृहीत धरलं होतं की विद्यार्थी सुपर बुद्धीचा आहे. आज आता त्यांना काय माहिती की ती बुद्धी एवढी खाली येईल. एक दुसरं म्हणजे 12वीसारख्या विषय ठेवून मुलाला अजून कन्फ्यूज केला जाईल हे चरकांना काय माहिती असणार आहे. म्हणून त्यांनी स्थूलमानानेच सांगितलं की वात, पित्त, कफ हे. पण मुळामध्ये इथे देताना त्याने असं दिलं आहे की तुम्ही जो आहार घेता त्या आहारामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याचे परमाणू आहे. त्यांचा रस तयार झाला. हा रस तयार करण्याचं काम केलं कोणी? अग्नीने. त्याचं सॉर्टिंग करायचं काम केलं कोणी? तर ते तिथल्या वायूने.
मग वायू कुठून आला? तर वरती प्राण आणि खाली अपान. या पृथ्वी या प्रकृतीने दिलेली स्थान आहे. हे रिझर्वेशन्स आहेत. अपानाचं आहे ते रिझर्वेशन आणि प्राणाचंही इथे. मग आता उरलेलं तिघे तुम्ही कुठे? म्हणून इथे उदान, व्यान आणि समान. त्या तिघांना त्या ठिकाणी व्यापून टाकलं. चरकाने वायू एकच दिला आहे सगळ्या शरीरभर. तात्विकच्या चरकाने काय केलं आहे की आकाश तत्व एकच आहे, व्यापक आहे. म्हणून चरकाने एकच वायू असं गृहीत धरलेलं आहे. सुश्रुतांना सर्जरी करायची आहे, इन्स्ट्रुमेंट चालवायचं आहे. त्यामुळे सुश्रुतांना प्राण, उदान, व्यान, समान, अपान हे करावे लागले एक. आणि दुसरं, जेव्हा विकृती होते तेव्हा ह्या स्थानांवरती आक्रमणं होतात. होत नाहीत असं नाही आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतो ना की जसं आपल्याकडे म्हणतात आपली घटना, राज्यघटना ही कशी आहे, तर तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. खरं म्हणजे आहे स्वातंत्र्य, आपापल्या घरामध्ये आहे ते. खरं म्हणजे बाहेर सामाजिक जीवन एक वेगळं आहे, तसं शरीराचं एक जीवन वेगळं आहे. आणि त्या अवयवाचं प्रत्येकाचं कार्य हे जरा एक वेगळं वेगळं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यासाठी त्या परमाणूंच्या कॅटेगरीप्रमाणे स्रोतसांचं वर्गीकरण केलं की हे रसधातूचे परमाणू, हे रस व स्रोत. म्हणजे त्याचं स्रोत तिथे तुम्ही जर विमानस्थानात 5व्या अध्यायात वाचलं स्रोतस कशी तयार होतात, तर तिथे यच्चा वहंती, यच्च वहंती असे शब्द आलेले आहेत. ज्याच्यापासून तर स्रोतच बनला आहे. म्हणजे रसाचा इथला ग्रंथी वगैरे काय आहे किंवा इथले स्राव येणारे घटक आहेत, हे रसाच्यापासूनच बनलेले आहेत. म्हणजेच कफाचे घटक आहेत, म्हणजे पृथ्वी आफाचे घटक आहेत. म्हणजे मूळ स्थान हे पृथ्वी आप, कफ, रस याचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी मग जनरल काय केलं, हा वरचा सगळा भाग इथपर्यंतच्या पटलाचा कफाचा, मधला पित्ताचा, खाली वायूचा जनरल करून दिलं आहे. त्यातनं तुम्हाला कळतं कोण कुठे गेला आहे. आज आम्ही जे बघतो ते बघतो की अपान उठला आणि तिकडे गेला. म्हणजे काय झालं, अतिक्रमण केलं ना त्याने. अपानाने आपल्या नॉर्मल अवस्थेत, प्राकृत अवस्थेत तसं राहायला हवं होतं. पण त्या अपानाला असं काहीतरी झालं, आहारातून म्हणा, कशातून तरी म्हणा. कारण औषधांना व्याध ही 3 कारणं माणसासाठी आहेत. औषध हे दुरुस्तीसाठी आहे, पण अन्न हे भर घालण्यासाठी आहे, आणि विहार हे सेटलमेंटसाठी आहे. तुम्ही जेव्हा व्यायाम करता तेव्हा आकाशाच्या ज्या पोकळ्या आहेत मुळात दिलेल्या त्या सेट होतात. आता वेडावाकडा केला तर स्नायू तुम्ही झाला तर डॉक्टर इथे कालपासून दुखायला लागलं. ते दुखायला लागलं म्हणजे तू वेडावाकडा केलास म्हणून तिथलं आकाश हललं. पण नाहीतर मला आज काय होत नाही, मी छान असा आहे. ते जवान असताना सावधान, विश्राम, मस्त वगैरे रायफल घेऊन जात असतात. त्यांचं सगळं पृथ्वी हा तेज वायू आकाश जागच्या जागेवरती असतं. सगळे परमाणू त्या एका डिसिप्लिनमध्ये काम करत असतात आपापले. म्हणून आहार जो घ्यायचा आहे त्याच्यातनं कोणते परमाणू पाहिजे. आज काय झालं आहे, एकाकी आहार जर झाला तर त्या एकाकी आहारामधून एकाकी प्रकारचं प्रोटीन. डिक्शनरी काढून बघा, प्रोटीनची व्याख्या सरळ सरळ दिलेली आहे. 6 वायूंचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. 6 वायूंची नावं दिलेली आहे, त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे प्रोटीन. आता हे वायू प्रोटीनच्या रूपात तुम्ही शरीरात घालून वायू वाढेल, आणि जर वाढला, जागा पुरली नाही, तर जर दुसऱ्या स्थानात गेला तर त्याचा दोष काय. मग दुसऱ्या स्थानात गेला म्हणजे इथे त्याचे घटक आहेत ना, कफ आहे, रक्त आहे, मांस आहे, त्यांच्या वर्गाचे परमाणू आहेत, त्यांचा अवकाश आहे, त्यांना हालचाल करण्यासाठी काहीतरी विशिष्ट नियम आहेत. अशा अवस्थेत तू इथून उठून तिथे येतो. मग हात डॉक्टर हात हलवत नाही आहे माझा, बघा असा जड झाला नाही होईल, नाही तर काय होईल. मग आम्हाला हे शोधावं लागतं की कोणते परमाणू कुठून उठून कसे आले आणि त्यांना पुन्हा आपल्या जागेवर कसे न्यायचे. त्याच्यासाठी एक सामान्य नियम चरकांचा पण आहे, सुश्रुतांचा पण आहे. सामान्य नियम असा आहे, चरक हे सगळ्या शरीरातला वायू एकच मानतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये चरकला त्या आतल्या सगळ्या पोकळ्या अशा गृहीत धरा की त्या वायूने जोडलेल्या आहेत. लहानपणीची कोडी असतात ना, की हे आकडे जोडा आणि मग ते असं 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 करून ते कोडं पुन्हा मूळ जागेवर आणायचं.
असं आकड्यांचं एक कोडं असायचं लहानपणी. तसं शरीरातल्या सगळ्या पोकळ्या ह्या वायूने भरलेल्या आहेत. आणि त्या भरलेल्या असताना तो नॉर्मल आहे, म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात. पण आता अन्नातून घेतलेला जो विशिष्ट वायू वाढला आहे त्याचे एक्स्ट्रा परमाणू वाढले ना. त्या वाढलेल्या परमाणूने खरं म्हणजे प्राकृत अवस्थेमध्ये गुदद्वार उघडून बाहेर जावं. नो वेकन्सी, बाहेर जा, हा खरा नियम. पण होतंय कसं की ते दारंसुद्धा कोरडी झालेली असतात, वर्षानुवर्ष ऑइलिंग नाही, स्नायू उघडले तर उघडले, नाही तर उघडले, बंदच राहिले. मग आत मळ राहिला आपल्याकडे तर त्या वायूला बराच वेळा अवकाश मिळतो. मग तो काय करतो, त्या मळातला अजूनही शोषण करत बसतो. आपण म्हणतो ना, अचानक सुट्टी झाली की काय करायचं, मूवी टाकायची, पिक्चरला जातात. जात असेल आता तुम्ही, इथे तुमच्या इथे पिक्चर आहे, पण त्यावेळेला चला जवळ तिथे निलाम टॉकीज आहे, जाऊया. जात असत पोरं, कॉलेजला सुट्टी मिळाली की एकदम तिकडे रास्तापेठेमध्ये सुद्धा चला जाऊ तिकडे, तिथे हे. तसं तो वायू जो आहे तो इथे वाढला, मला इकडून जायलाच मिळत नाही. हळूहळू वाट काढून काढत घुसतो. आणि तिथले जे स्थानिक असतात त्यांचं अवकाश, त्यांची जागा, त्यांचं पक्कं केलेलं असतं ठिकाण नॉर्मल अवस्थेत. तर हे एक्स्ट्रा आले की आता ते ठेवून घ्यायचं कुठे. मध्ये बळजबरी करून घुसाघुशी करतात, घुसपाईट घुसले आत की जेवढे घुसतील तेवढे घुसतील, बाकीचे जातील. म्हणून मग चरकाने काय केलेलं आहे, कृष्णा चिकित्सा पिच बसती रेके, सगळ्या याच्यावरची चिकित्सा बसती अशी दिलेली आहे. की गुदद्वारातून एक बस्ती दिलात की तो बस्ती आत जाऊन तिथलं सगळं मटेरियल काढतो, गुदद्वार बंद होतं आणि इथलं अवकाशाचं प्रेशर जे आहे ते कमी होतं. त्या मानाने बाकीच्या शरीरातलं प्रेशर जास्त आहे, जास्त प्रेशरकडनं कमी प्रेशरकडे वायू येतो आणि निघून जातो. हा चरकांचा सामान्य सिद्धांत, सामान्य म्हणजे असं ठरलेलं आहे की कोणी कोणावर काय आक्रमण केलेलं नाही, नुसतं आपला जाऊन आलं आहे. पण बऱ्याच वेळा ह्याच्यात अडथळे किती असतात. मळाचे अडथळे आहेत, आमाचे अडथळे आहेत, चिकट्याचे अडथळे आहेत, कृमींची अंडी ते सगळं लटांड घेऊन ते वराड निघाले लंडनला, ते सगळे त्या कृमींचं तिथे वराड. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा त्याच्या आतड्याला आतून जखमा हे ते, मग त्यातनं आलेलं रक्त, असं सगळं मटेरियल तिथं होतं. वायू म्हणजे मी जाणार कुठून, किती बोचके काचके इथे रस्ते ठेवले, कुठं उड्या मारणार मी. मग तो तिकडे नाही मिळत तर हळूहळू वर शिरा. कारण अधोद्वे सप्त शिरसी, बाह्यमुखाने दिले आहे, बहिर्मुख स्रोताची वर 7 आहे, 2, 2, 4, 2, 6, 7. इकडनं जायचा प्रयत्न करतो, मग तो इकडे येतो. त्याचा काय दोष. म्हणजे मी जेव्हा पेशंट बघतो एखादा तर तो वायू माझ्याशी म्हणतो, वैद्या माझ्याकडे बघू नको, मी काय असं असं आलेलं नाही इथे, त्यानं अमुक केलं आहे. मग मला क्लिक होतं, अरे तिथे तपास द्या. मग मी तिथे सांगतो त्याला, हां तुम्ही आता तुमचं लिव्हरचं वाढलं आहे, आता मेद वाढला आहे, करणार काय, त्यामुळे हे घ्यायला पाहिजे तुम्हाला. मग तो काढा द्या, हे द्या, ते द्या, ते द्या, बस्ती द्या, सगळे उद्योग चालू होतात आपले. पण हे ओळखावं लागतं की कुठले परमाणू कुठे जाऊन काय आक्रमण केलेलं आहे. तर अशा रीतीने हा जो सगळा आपण भाग बघतो आहोत, हा निदान आणि चिकित्सेला फार उपयोगी आहे. कारण प्राकृत शरीरात प्रत्येक परमाणू, त्याचे अवयव, या जागा पक्क्या करून दिलेल्या आहेत. दोषांचं सुद्धा लँडमार्किंग, असं बॉर्डर जे असतात ना, पक्क्या करून दिलेले आहेत. की डायफ्रामच्या वर कफ, मध्ये पित्त, खाली वायू. आता खाली गेल्यावर पायाला सूज आल्यावर आम्ही बोट दाबतो, खड्डा पडला, थांब जरा, अजून खड्डा चालू आहे, कफ गेला खाली गुरु असल्यामुळे. आता वातस्थान, तिथे कफाला जाऊन चालेल कसं. मग तो हा भाग जो आहे तो आपल्याला निपटावा लागतो. की एक तर आधी अधोभाग म्हणजे टोवर्ड्स ग्रॅव्हिटी, त्यात तो कफ गेला, मग तो गुरु मंद स्निग्धा असा. आता तो वर येणार कसा. म्हणून मग बाह्योपचार पण द्या आणि आतून पण ओढणारं द्या. मग रोहितकानी पण द्या आणि इकडून काहीतरी पुनर्नवादी लेप द्या. हे सगळं केलं की त्या कफाचा नाईलाज होतो आणि तो पातळ पातळ ते सगळे परमाणू झाले की ते रक्ताच्या प्रवाहात उतरतात
आणि ते पुन्हा आपल्या चला आपलं मागच्या मार्गावर जायचं. पुन्हा पंढरीची वारी सुरू. निघाले तिकडे आणि मग ते येतात इथे आले म्हणून आपण म्हणतो दोष कोष्ठात आले, दोष बाहेर गेले, ही आपली परिभाषा आहे. आणि ते सगळं खरं म्हणजे सूक्ष्म परमाणू आहे. पण करत प्रॅक्टिसच्या लेवलला त्यांनी स्थूल किती स्थूल केलं आहे. कफस्थान, पित्तस्थान, वातस्थान, पित्ताचे प्रकार, कफाचे प्रकार, वाताचे प्रकार, कोण कुठे जातं आहे म्हणजे संप्रतीचे उल्लेख करतात. पांढरं होतं त्या कोण कुठे जातं आहे, भ्राजक पित्तावर काय होतं, असं ते शब्द देतात. मग तेव्हा आम्हाला कळायला पाहिजे की भ्राजक पित्त त्याचा संबंध वर्णाशी आहे. एलारिक वात कफव विषमच्या विनियचरी वर्ण प्रसादन कंडू. फक्त क्लिक झालं पाहिजे, डोळ्यापुढे आलं पाहिजे की अरे एलारिकण दिसतं इकडे आणि इकडे भ्राजक पित्ताचं काहीतरी दिसतंय. ह्याने दल्लडाने फार सुंदर एक उदाहरण दिलं आहे. तेवढं सांगतो आणि मग आपण वाटतं तर आठवतो घेऊ. कारण आता हा एक भाग शरीराचा मी सांगितला आहे. अजून मनातच आहे, हे एक चॅप्टर वेगळंच आहे. ते पुन्हा केव्हा तरी पुढच्या व्याख्यानाला मन आणि मनाचा परमाणू विचार कसा आहे तो आपण बघू. म्हणजे सूक्ष्म आहे शरीरामध्ये. तो मुद्दाम पुढचं लेसनसारखं सांगून ठेवतं आहे म्हणजे ते होईल. तर इथे त्यांनी छान दिलेलं आहे की काही कारणांनी पित्तकारक पदार्थ खाल्ले, काहीही केलं आहे, वातकारक पदार्थ खाल्ले, त्याच्यामुळे झालं कसं अपानवायू बिघडला. त्याला बिघडला म्हणजे काय की त्याचं स्थानही बिघडतं. आपण म्हणतो ना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. हे वाक्य दोन्ही अर्थाने आहे बरं का. मी बिघडलोय तुम्ही पण बिघडा. आणि मी बी घडलोय तुम्ही बी घडा. आम्ही जसे घडलो तसं तुम्ही पण घडा. बी याचा अर्थ सुद्धा असा आहे तिकडे. तसं इथे जो अपान जो आहे तो आणि हे चरक मीमांसा अध्याय 5 मध्ये दिलेलं आहे त्याने बरं का. स्रोतस आणि स्रोतातील भावपदार्थ. अपानवायू हा पदार्थच आहे, भावपदार्थ. आणि त्याचं जे ठिकाण आहे ते स्रोतस आहे. त्यामुळे त्या ठिकाणाचे सगळे जे परमाणू आहेत त्याच्यात अपानवायू साठला की ते कुरबुरायला लागतात हळूहळू एकमेकाच्या. अरे काय आहे, किती दिवस राहिलाय हा, कुजायला लागलाय, आता घाणकट वास यायला लागलाय, केव्हा जाणार हा बाहेर, अशी त्यांच्या चर्चा सुरू होते. तरी हा पक्ष जात नाही मोचंदा किंवा संडासचं दार उघडून काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही. बघू सोचते तोपर्यंत बघू. काय बघू होते. मग तो जो अपान वायू आहे तो वायू त्या सगळ्या वातावरणातून बाहेर पडतो. म्हणून मी आत्ता जे म्हटलं ना चक्रपाणीने पण एके ठिकाणी दिलेलं आहे स्थान महात्म्य अयम. स्थानातला एखादा भावपदार्थ का बिघडतो तर स्थान महात्म्य अयम. त्या स्थानाचं ते महात्म्य असतं की त्यामुळे तो बिघडतो. बिघडला असेल तर चांगलं स्थान असेल तर चांगला राहतो. हे दोन्ही त्यांनी दिलेले आहेत. तर जल्लाने पुढे असेल आहे की तो वायू वर येतो. वर आल्यानंतर आता कुठे यायचं तर तो येतो समान वायूच्या कक्षेत. झालं. म्हणजे आधी एकादशी आणि तिच्या घरी शिवरात्र पाहुणी आली. एकादशी म्हणजे मला तिथे खायला नाही आहे, उपासाचं काही आणलेलं नाही, आणि शिवरात्र पाहुणी आली, तुला आता काय देऊ. तसा आधी ते समान होता. त्या वायूची कार्य चालू होती. तर अपान आल्यानंतर आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. त्या अपानाचे आपले गुण थोडे समानाला देतो आणि हळूहळू समानाला बिघडवतो. ते दोघे बिघडायला लागले की त्यांची स्थान ग्रहणी पित्ताशय आणि इकडे खाली त्याचं अपानाचं स्थान. हे हळूहळू दोघे बिघडायला लागले की पित्त बिघडायला लागतं. आता गंमत कशी होते त्या मानाने समान वायू नॉर्मल असतो बऱ्यापैकी. बिघडला असलं तरी काही पूर्ण बिघडला असं नाही. पण अपान जो आहे आलेला तो आवार आहे. मला काही उद्योगच नाही आहे. काय करू आता मी. राहायचंय तू आता मग काय करणार. आलाच तर जायच तो. तर मग तो तिथल्या कोष्ठात सगळीकडे पसरतो. कोष्ठात पसरायचं म्हणजे पित्ताचं जे बिघाड होतात समानामुळे त्यामुळे पित्तस्थान बिघडतं. पित्तस्थान बिघडल्यानंतर तो अपानासह आलेला समान बिघडलेला हळूहळू पित्ताशयाकडे येतो आणि तिथे राहतो निवास करून. आता निवास केल्याचं करायचं काय. मग पित्तामध्ये पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरम द्रवम हे गुण आहेत. तो सस्नेह आधीच तुटवडा आणि ह्या दोघांचा उद्योग तो स्नेह शोषून घ्या. तो शोषून घेतल्यानंतर हळूहळू त्या पित्ताचा
स्लज होतो आहे आणि तो अडकतो. गॉल स्टोन, कोलेसिस्टायटिस हे होतं. आले घेऊन रिपोर्ट, डॉक्टर हा खडा. मग लांबी 12 mm, 16 mm, 1 मैल, 2 मैल, 4 मैल ही लांबी त्याची. काढा काय, कसं काढणार? वायूने जर त्याच्यावरती थर चढवून ते सुकवून टाकलंय, म्हणून मग त्याने कसा उपाय काढला? चोर नाही मिला तो कोतवाल को डाटे. पित्त विरळवता येत नाही खड्याचं, गॉल ब्लॅडर काढून टाका, कोलेसिस्टेक्टॉमी काढून टाका. त्याने भागत नाही, म्हणजे जोडणार कुठे? ते ग्रहणीला जोडून देतात. मग इकडे पित्त ग्रहणी डायरेक्ट येतं, हॉल्ट गेल्यामुळे. डायरेक्ट आले की दिवसातलं, डॉक्टर मी पूर्वी एकदाच जात होतो, आता 5-6 वेळा जायला लागतंय हो. जाशील नाही तर काय, पित्त नाही इथे 5-6 वेळा आल्या तर 5-6 वेळा जाणारच तू. असले उद्योग चालू असतात. हे वैद्याला समजायला पाहिजे. मग दर्जनांनी हे कोडं सोडवायचं कसं हे दिलंय सुंदर. मग तिथे ते सांगतात की तुम्ही त्या अपानाला शुद्ध करा, समानाला शुद्ध करा, दोघांनाही आपल्या जागेवर पाठवा आणि मग पित्ताला अनुलोमित करणारं द्या. मग आपण ते मिश्र स्नेह वगैरे देतो. मिश्र स्नेहाचा हाच रोल आहे. वेगळं काय करायचं तर हेच कळतं आपल्याला की इथलं सगळं वातावरण दूर करण्याचं काम मिश्र स्नेह करतो. तिथल्या परमाणू किती आनंद झाला. त्या परमाणूने लगेच मेसेज पाठवला वैद्याला, वैद्य तुम्हाला शतशः धन्यवाद. का हो? नाही, आमच्या इथले सगळे रेटारेटी जरा कमी केली. आणि मग पेशंट आल्यावर विचारला काय म्हणते? नाही, आता जर दुखणं बऱ्यापैकी कमी आहे. येणारच कमी, कारण परमाणू तिथनं गेले ना. जी गोष्ट गॉल स्टोनची, तीच किडनी स्टोनची, तीच हार्ट अटॅकची, तीच ब्रेनमधल्या अटॅकची. कुठेही घ्या, कोण गेलंय, काय केलंय, अटॅक केलाय हे. आता इथे मात्र एक आहे, वैद्याच्या विचाराची स्पीड खूप आहे. म्हणजे दुखणं जर 10 मैल/किलोमीटरनी जात असेल वेगाने, तर वैद्याच्या बुद्धीची स्पीड 15 किंवा 20 किलोमीटरनी पाहिजे तुझ्या पुढे. तर काय काय गणित आपत्कालीन सुटतात. नाहीतर मग तो पुढे आपण मागे, त्याचं दुखणं चाललंय पुढे. आज इकडे तोपर्यंत त्याचे डोळे फिरवले. मग डॉक्टरशी काय घालणार आपल्याला? ह्यांना एवढं कळलं नाही, इमर्जन्सी होती, ऑक्सिजन द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, पॉली माप द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट द्यायला पाहिजे. त्याच्याने त्याला ते शिकवलंय. पण आम्हाला आत्ता या क्षणाला कंडिशन परमाणूंची काय झाली, अवयवांची काय झाली, त्याचं दुःख काय आहे, तिथला दोष काय म्हणतोय, कोण दोघांनी आक्रमण केलं आहे, तिघांनी केलं आहे, एकानेच केलं आहे, अजून चौथा कोण आला आहे, हे सगळं गणित भरावर डोळ्यापुढे आलं पाहिजे. आणि मग तशा औषधांच्या रचना करून ती औषधं आपल्याला द्यावी लागतात. म्हणजे थोडक्यात अशी औषधं ही सूक्ष्म परमाणूवरती, सूक्ष्म शरीरावरती काम करतात. म्हणून मला हे सांगायचं आहे, तो मिश्र स्नेह हा सूक्ष्म स्रोतावर काम करतो. यशोदा नदी काढा हा सूक्ष्म स्रोतावरती काम करतो. सरांनी तिकडे कवट्यादी शिलाजीत दिला आहे सिकल सेप. ती सिकल सेप ॲनिमिया इतका बसला होता, ते प्रत्येक सेलच्या पेकाला लातच घालायचा. कोण? समान वायू. आणि ती वाकडीच व्हायची अशी. आता त्याच्या पेकाला लाल घातल्या ती वाकडीच होणार ना अशी. मग त्याला विचार समान व्हायला, का रे काय झालं? नाही मी नाही, तो अग्नी त्याला विचारला. झालं. मग त्या करेक्शन जेव्हा केल्या तेव्हा पेशंट आता खूप नॉर्मल असू शकतो. हा जो भाग आहे, आता आपल्यापुढे जे आव्हान आहे ते म्हणजे येतात त्यांचा विल्सन काढून टाकायचं आहे. आणि तो विल्सन मग तिकडेच दफनवायच्या म्हणजे इथंच दफनला आहे त्याला, लिव्हरमध्ये. तर त्याच्या युक्त्या दिलेल्या आहेत, त्याचं सगळं गणित आहे, मांडलेलं आहे. आता आपण हळूहळू त्यांचं देऊ. आणि ते गेलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की सूक्ष्मातल्या सूक्ष्म घटकावर औषधं कशी काम करतात. जनरली सुश्रुतांनी वर्णन केलेलं आहे, सुखानुबंधी सूक्ष्मश्च सुगंधो रोचनो मृदू. का तर शरीरातून हे सगळं मातृज आहे, म्हणून सुगंधो रोचनो मृदू अवशी औषधं द्या. स्ट्रॉंग नकोत, कारण कॅपिलरी नेटवर्क आहे, बारीक बारीक कोवळ्या शिरा आहेत, त्यांना नाही औषधाची उष्णता सोसली तर एकदम तटकन फुटली तर रक्तस्राव सुरू होईल. तुम्हाला काय कळणार आहे की औषधांमुळे सुरू आला हा रक्तस्राव आहे?
का त्याच्या आजारपणातला रक्तस्राव आहे, म्हणजे गुंताच भाग. किंवा मागे एकदा मॅडम आम्ही चर्चा करत होतो तेव्हा आम्ही हेच म्हटलं की कफाने भरलेलं फुफ्फुस असतं. इतकं की एक्सरेमध्ये दिसतं सगळं. आता हे जसं क्षितिज पांढरं दिसतंय ना, तसं तो कफाने सगळं ते उराचा भाग दिसतो पांढरुका. आता इथे तुम्ही वा 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 छान, आता कप पातळ असा करतो म्हणून दणक्या लावतात, पंपा लावतात, पाणी उपसाल तसा, तर नाही चालत. एक तर ते प्राणायाचं नाही, हृदय आहे नजीकचा भाग, फुफ्फुस आहे, प्राणवायूचं चलनवलन आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या कफाला पातळ करून हॉट वाईज क्रमाक्रमाने काढावं लागतं. ते परमाणू तशा पद्धतीने काढणारी औषधं द्यावी लागतात. मग पातळून खाली येतात आणि बाहेर निघून जातात. पण एकदम जर तुम्ही दिलं तर ते तिथल्या इथं जागेवर पातळ होतील आणि त्याचं पाणी झालं रूपांतर. कारण शेवटी आप महाभूत आहे ना, पृथ्वी आप, त्या आप महाभूत आहे. ते फुफ्फुसाच्या बारीक कालांमध्ये जाऊन बसलं की डॉक्टर ओरडेल तुमचा आता फ्लुरोसिसमध्ये कन्वर्ट झालं, जलपार्श्व, आणि ते पुन्हा ओरडायला तयारच आहे. वैद्याला कळलं नाही कसं. म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा म्हटली तर सोपी आहे, म्हटली तर कठीण आहे. स्थूलमानाने सोपी असते, पण सूक्ष्ममानाने आज जाऊन कसं काय करायचं ते. तर मागे एकदा मॅडम काय ह्याच्यामध्ये नारायण पेठे मुलाच्या दोन्ही टॉन्सिल हे असे चिकटलेल्या होत्या, जागाच नव्हती. पण तशा ह्याच्यात मॅडमनी त्या हळूहळू ह्याच्यात ते औषधाचे बदल करत 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 ते चित्र कमी केलं आणि हळूहळू ते अशा दूर गेले. आज सांगायचं आठवण काढतोय की मॅडम माझ्या मुलाच्या टॉन्सिलचं ऑपरेशन वाचलं. हा क्रेडिटचाच भाग आहे. तुमच्या ह्याच्यात नुकसान काही नसतं, तेवढा औषधं तो घेत असतो पेशंट. आपण असं नको म्हणायला की आता माझा व्यवसाय आहे तर काय करू, मला चालायला पाहिजे ना व्यवसाय, असं काही नाही. 2 पेशंट बरे आले चांगले तर ते 4 पेशंटना घेऊन येतील, अजून 10 पेशंटना आणतील, 40 पेशंटना आणतील, वाढत जातं. पण तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि या परमाणू लेवलला जाऊन. म्हणून प्रत्येकाने सुश्रुतामध्ये दिलेलं आहे बरं का, अश्रुज कंडरा शिरा. कंडर आणि शिरांचे परमाणू काय आहेत, रक्त, मेद स्नेहमादाय, शिरा स्नायूत्व आपणूयात. शिरा आणि स्नायू यांचे जे आहेत ते मेद आहे. गर्भसे यकृत यानव शोणित जव. कोणापासून काय आणि त्याच्यापासून त्याचा पुढचा दोष कळतो ना. शोणित फेन प्रभावा फुफ्फुसा, किट्ट प्रभावा उंडुकम, अंतराळे वायू पित्त याच्यामध्ये वायू धावतो. कफशोणित मांसानाम सारो जिव्हा प्रजायते. किती दिलं आहे, पण ते असं त्या वेळेला आपल्याला क्लिक झालं पाहिजे आणि असं पाहिजे. त्याच्या शोधात बसलात की वेळ लागेल. थांबा जरा, तुझ्या जिभेत काय ते बघतो. तर तो उघडायचा, तो आली, तो म्हणे आता माझ्याकडे एरियाच नाही आहे, माझ्याकडे आता चार्जिंगच नाही आहे, माझ्याकडे हेच नाही, मग काय त्याच्यावरती. म्हणून शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये सर्वात उत्तम सुख कुठलं सांगितलं माहिती आहे का, स्वांतच सुख. आपल्यामुळे निर्माण होणारं जे आपलं सुख आहे ते खरं सुख आहे, दुसऱ्यामुळे नाही. त्याचं उदाहरण देऊन सांगतो आणि थांबूया आपण. त्याचं उदाहरण असं आहे, मला पत्ते खेळायचं. काय खेळायचं, 5-3-2 खेळायचं, 3 लोक तरी पाहिजे. मग नको, आता तो एक उठून गेला निघून, आता आम्ही दोघे आता काय झब्बू खेळूया. काय खेळतात ते, पानं टाकायचे आणि हात तुझा माझा. त्यालाही कॉल आला, आता राहिलो मी एकटा. म्हणजे पत्ते खेळायचा आनंद त्या पत्त्यावर त्या दोघांवर अवलंबून राहिला ना. तसं नाही, माझा आनंद माझ्याशीच राहिला पाहिजे, स्वांतच काय. इतका अभ्यास आपला झाला पाहिजे, तो तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला याची गणितं चांगल्या पद्धतीने सोडवता येतील. हे आज मी शरीराच्या लेवलचं बोललं आहे. आता मन, मानसबुद्धी, अहंकार हे सगळे जे आहे त्यांच्या सूक्ष्म घटकांचा विचार आपण जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा करू. धन्यवाद.